हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपलं जे डिस्कशन्स आहे त्याचं टॉपिक तुम्हाला माहीत झाला असेल. इट्स रिगार्डिंग मायनॉरिटीज. आज आपण मायनॉरिटीजबद्दल डिस्कशन्स करणार आहोत. मायनॉरिटीज टॉपिक तुम्हाला माहिती आहे, इट्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड अगेन इट्स अ पार्ट ऑफ अवर सिलेबस. बघा, आता याच्यामध्ये आपण आज जो टॉपिक डिस्कशन्स करणार आहोत याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या किंवा सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं आहे, त्या रिगार्डिंग आपल्याला डिस्कशन्स करायचं आहे. काही प्रिव्हियस डेजमध्ये पण हा टॉपिक न्यूजमध्ये होता, त्या रिगार्डिंग पण आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन असली पाहिजे. तर आपण ह्या टॉपिकला करंट विथ स्टॅटिक्स कंबाईन करून पूर्ण टॉपिकला आपण निचोडून काढणार आहोत. म्हणजे पूर्ण टॉपिक्सला आपण ऑल ओव्हर डेप्थनी कव्हर अप करणार आहोत. ओके, मीन्स याचे तुम्हाला हॉरिझॉन्टल वाईज आणि डेप्थ वाईज, मीन्स हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल सगळे आस्पेक्ट तुम्हाला या टॉपिक्समध्ये कव्हर अप झालेले दिसतील. मीन्स वेन यू आर लिसनिंग दॅट व्हिडिओ और वेन यू आर वॉचिंग दॅट व्हिडिओ यू आर फीलिंग कम्फर्टेबल विथ दॅट टॉपिक. ओके, लाईक दॅट आपण हा बेसिकली टॉपिक कव्हर अप करणार आहोत. बेसिकली आपण याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स वगैरे पण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले हा टॉपिक न्यूजमध्ये काय आला याच्या पहिल्याचा मी तुम्हाला एकदा सिनेरिओ सांगते की करंटमधलाच कॉन्टेक्स्ट. याच्या पहिले काही स्टेट जे होते ते डिमांड करत होते की हिंदू जी कम्युनिटी आहे ती पण कोणत्या ना कोणत्या स्टेटमध्ये ही मायनॉरिटीमध्ये असते. ओके, तर मायनॉरिटीचं जे स्टेटस आहे त्या स्पेसिफिक स्पेसिफिक स्टेटमध्ये त्या हिंदू कम्युनिटीला पण देता आलं पाहिजे असे प्रोव्हिजन्स ॲड करण्याबाबत न्यूजमध्ये मागे टॉपिक चालू होतं. ओके, आता नवीन काय टॉपिक चालू आहे, तर नवीन टॉपिक असा चालू आहे की सेम टॉपिक इथं आला की इथे बघा की येस फॉलोअर्स आहेत, काही कम्युनिटीचे फॉलोअर लाईक जुडिझम, ब्राह्मिझम अँड हिंदुझम या कम्युनिटीचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी काय केलं, बेसिकली एक पेटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलं. ओके, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्पेसिफिकली म्हणजे या कम्युनिटीज ज्या हिंदुझम, ब्राह्मिझम अँड दी जुडिझम या त्या तीन कम्युनिटीज आहे, या स्पेसिफिकली लडाख, मिझोरम, लक्षद्वीप, काश्मीर, पंजाब अँड नॉर्थ ईस्टर्न सेक्टरमध्ये बेसिकली या कम्युनिटीज ज्या आहेत, या तीन कम्युनिटीज ज्या आहेत त्या तिथे मायनॉरिटीमध्ये दिसत आहेत. तो त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण तेच राईट्स मिळाले पाहिजे की जे बाकीच्या ज्या 6 मायनॉरिटी कम्युनिटीला मिळत आहे, ते 6च्या 6 राईट्स जे आहेत ते आम्हाला पण मिळाले पाहिजे. म्हणजे अशा या 3 कम्युनिटीच्या लोकांचं म्हणणं होतं. त्या रिगार्डिंग हा जो न्यूजमध्ये टॉपिक आलेला आहे, तर सुप्रीम कोर्टाने याबद्दल काय जजमेंट दिलं किंवा सुप्रीम कोर्ट याबद्दल काय बोलत आहे ते पण आपल्याला इथे डिस्कस करायचे. सुप्रीम कोर्टाने ही पेटिशन जे आहे ती हिअरिंग केला आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट बेसिकली सांगत आहे की मायनॉरिटी जे स्टेटस आहे, मायनॉरिटी स्टेटस ऑफ लिंग्विस्टिक बेसिसवर असेल किंवा रिलिजियस बेसिसवर असेल, हे देण्याचं एक महत्त्वाचं काम किंवा हे देण्यासाठी बेसिकली कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो, स्टेट डिपेंडंट. ओके, हे जे देण्याचं काम आहे ते स्टेट डिपेंडंट असलं पाहिजे. पहिली तर गोष्ट, काही जणांना जर माहीत नसेल, रिलिजियस मायनॉरिटी अँड लिंग्विस्टिक इन द सेन्स, आता आपण कोणतं मराठी स्पीकिंग लोक आहोत तर स्पेसिफिकली आपण दुसऱ्या स्टेटमध्ये लिंग्विस्टिक बेसिस मीन लँग्वेज बेसिसवर आपण काय झालो, मायनॉरिटी झालो. येस, आणि रिलिजियस बेसिस म्हणजे ज्या कम्युनिटीज आहेत वेगवेगळ्या, येस, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ऑन दॅट बेसिस त्या झाल्या रिलिजियस मायनॉरिटी. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा कोणता बेसिकली धर्म आहे का, नाही, आपण सेक्युलर कंट्री आहोत. ओके, तर आपल्या इथं बेसिकली रिलिजियस मायनॉरिटी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी यांना प्रॉपरली प्रोटेक्ट केलं आहे. कारण आपलं नेचर, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे किंवा आपण जे बेसिकली फॉलो करतो ते कशा नेचर फॉलो करतो, सेक्युलर. ओके, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. आपण कोणत्याच रिलिजियनला सपोर्ट करत नाही किंवा आपण म्हणू शकतो आपण कोणत्याच रिलिजियनला बोलत नाही. सपोर्ट म्हणण्यापेक्षा बेस्ट वर्ड आहे की आपण कोणत्याच रिलिजियनला बेसिकली फॉलो करत नाही. आपल्यासाठी सगळे रिलिजियन हे एकाच लेवलवर आहेत. त्याच वर्डला जो डिफाईन करतो त्याला प्रॉपर वर्ड आपण यूज करतो, सेक्युलर. ओके, हा झाला एक पॉईंट. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता याच्यामध्ये काही फॅक्ट्स अजून माहीत असल्या पाहिजे, ते आपण डिस्कस करू. अजून इथं काय सांगितले, इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या असतात, इस्टॅब्लिश करण्याचा अधिकार आणि ॲडमिनिस्टर करण्याचा, तर ह्या बेसिकली ह्या त्या 3 कम्युनिटीज दिसत आहे. येस, हिंदुझम, जुडिशियम अँड ब्राह्मिझम या कम्युनिटीजला जिथं ते मायनॉरिटीमध्ये असताना पण त्यांना असा काही अधिकार किंवा असा काही राईट मिळत नव्हता असं त्या कम्युनिटीचं बेसिकली म्हणणं आहे. ओके, पॉईंट्स क्लिअर झाला तुम्हाला. बेसिकली कन्वे काय करायचं आहे, तर यांच्या काही कम्युनिटीचं असं म्हणणं
म्हणणं आहे स्पेसिफिकली या 3 कम्युनिटी हिंदुझम, जैनिझम, ज्युडिशियझम अँड बामिझम या कम्युनिटीचं म्हणणं आहे की आम्ही ज्या स्टेटमध्ये बेसिकली मायनॉरिटीमध्ये आहे तिथं आम्हाला बेसिकली आमचे राईट्स मिळत नाही आहे, कारण आम्ही बेसिकली सेंटर लेवलवर मायनॉरिटीच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. म्हणून ज्या स्टेटमध्ये आम्ही मायनॉरिटीमध्ये आहे तिथे आम्हाला मायनॉरिटीचे राईट्स मिळाले पाहिजे असं त्यांचं सिंपल म्हणणं आहे. गोष्ट कळाली की एक्झॅक्टली कन्वे काय करायचं आहे. आता बघा इथं सुप्रीम कोर्टाच्या रुलिंग्सबद्दल आपल्याला बघायचं आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय होतं की बघा प्रत्येक पर्सन हा कोणत्या ना कोणत्या स्टेटमध्ये कुठंतरी मेजॉरिटीमध्ये राहील, कुठं मायनॉरिटीमध्ये येईल. जसं आता आपण महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली टेक एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये लिंग्विस्टिक बेसिसवर बघायला गेलो तर आपण आता कोणतं मराठी स्पीकिंग लोक आहेत तेच आपण गुजरातमध्ये गेल्यावर आपण कशात येऊ, इथे आपण महाराष्ट्रात मेजॉरिटीवर, गुजरातमध्ये जाऊ तर मायनॉरिटीवर. तेच सुप्रीम कोर्ट सांगत आहे की इथेच रुलिंगमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, एव्हरी पर्सन इंडिया कॅन बी मायनॉरिटी इन वन ऑफ द स्टेट. ओके, कोणत्या तरी एका स्टेटमध्ये किंवा अदर स्टेटमध्ये तो कशात येईल, मायनॉरिटीमध्ये. हा पॉईंट त्यांनी कन्वे केला. तिथेच आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे मराठी स्पीकिंग लोकांबद्दल की मराठी स्पीकिंग लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये काय असतील, मेजॉरिटीमध्ये, पण डेफिनेटली दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला काय दिसतील, मायनॉरिटीमध्ये दिसतील. ओके, हाच पॉईंट आपल्याला इथं प्रॉपरली कन्वे केला आहे. मग यांना बेसिकली ज्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 आर्टिकल्स आहे. ओके, 2 आर्टिकल्स कोणते, तुम्ही जर फंडामेंटल राईट प्रॉपरली स्टडी केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या जो 2 आर्टिकल आहे, आर्टिकल नंबर 29 अँड आर्टिकल नंबर 32. जर तुम्ही बेसिकली मायनॉरिटीमध्ये असाल तर तुम्हाला ह्या जे आर्टिकल्स आहेत त्याचा बेसिकली काय होईल, याचा बेसिकली यूज करता येईल. आर्टिकल 29 काय सांगतो, आर्टिकल 30 काय सांगतो ते पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पण हा प्रोव्हिजन समजा यांचं सिंपल म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30चा यूज करता येत नाही आहे कारण आम्ही या स्टेटमध्ये मायनॉरिटी डिक्लेअर नाही. मग आता हा जो डिसिजन आहे तो कुणाच्या हातात द्या, स्टेटच्या हातात. मग आता तुम्हाला याच्यावरून कन्फ्युजन पडलं असेल की रिसेंटली आता सध्याच्या पोझिशनमध्ये हा डिसिजन कोण देतो की मायनॉरिटी आहे का नाही. तर या प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे की मायनॉरिटी कम्युनिटी आहे का नाही हे कोण डिक्लेअर करते, तर हे डिक्लेअर करण्याचा राईट कुणाजवळ आहे, सेंटर गव्हर्नमेंटचं. पण लॉजिकली जर आपण बघायला गेलं तर सेंटर गव्हर्नमेंट जे आहे ते काय करतंय बेसिकली नॅशनल लेवलवर बघत आहे. पण आपण जर स्टेट स्पेसिफिक बघायला गेलो तर प्रत्येक स्टेटची आयडेंटिटी किंवा प्रत्येक स्टेटमध्ये असलेल्या कम्युनिटीचं प्रपोर्शन जे आहे ते डिफरंट राहील. म्हणून सुप्रीम कोर्टने आता रुलिंगमध्ये काय सांगत आहे की जे हे देण्याचा पॉईंट आहे हा कुणाकडे असला पाहिजे, स्टेटकडे असला पाहिजे. तर या रिगार्डिंग सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं आहे. तर याच्या पहिले आपल्याला एकदा समजून घेऊ की हे देण्याचा अधिकार किंवा नोटिफाई करण्याचं प्रोव्हिजन कोणत्या याच्यात दिलेलं आहे तर ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. तर बघा काय दिलं आहे, सेक्शन 2 ऑफ सी नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीज ॲक्ट 1992 मध्ये बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल, नोटिफाईड करेल की ही कम्युनिटी बेसिकली मायनॉरिटी आहे का नाही. म्हणजे बेसिकली तुम्हाला क्लिअर झालं की हा जो राईट आहे किंवा हा जो देण्याचा प्रोव्हिजन आहे की ही कम्युनिटी मायनॉरिटी आहे का मायनॉरिटी नाही, हा बेसिकली राईट किंवा हा बेसिकली अधिकार कुणाकडे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट बेसिकली काय करेल, नोटिफाईड करेल. ओके, आणि ते कशात दिलंय, सेक्शन 2 ऑफ नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीज ॲक्ट 1992 मध्ये बेसिकली हे प्रोव्हिजन्स मेन्शन केले. याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय, 1992 ला नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992 फॉर्म करण्यात आलं. ओके, तर ही बेसिकली कशी बॉडी आहे तर हे पण माहीत पाहिजे. या ॲक्ट थ्रू बनवलेली आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्टॅच्युटरी बॉडी. म्हणून डायरेक्ट विचारलं नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज 1992 ला जी फॉर्म झालेली ही बॉडी कशी आहे, स्टॅच्युटरी बॉडी. आणि कोणत्या ॲक्ट थ्रू बनवली आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992 थ्रू ही बेसिकली बॉडी काय झाली आहे, फॉर्म झालेली आहे. 1993 ला फर्स्ट स्टॅच्युटरी नॅशनल कमिशन वॉज सेटअप. पहिलं सेटअप बेसिकली नॅशनल कमिशन वॉज सेटअप करण्यात आलं कधी, 1993 ला. अँड 5 रिलिजियस कम्युनिटी, या 5 रिलिजियस ज्या कम्युनिटीज आहेत त्या बेसिकली याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. बघा सुरुवातीला एकदम जेव्हा आपण सेटअप केलं 1992 ला हे पूर्ण फॉर्म झालं. 1993 ला आपण काय केलं, सगळ्यात पहिलं याचं जे पहिली स्टॅच्युटरी नॅशनल कमिशन बसवलं त्याच्यामध्ये सुरुवातीला ऑन फर्स्ट टाइम तर आपण पहिले 5च कम्युनिटीज बेसिकली मायनॉरिटीज ॲड केल्या होत्या. आता कोणती कम्युनिटी ॲड नव्हती केली, कोणती नंतर केली ते पण तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिले पॉईंट लक्षात ठेवा की मुस्लिम,
ख्रिश्चन, येस सिख, बुद्धिस्ट अँड झोरास्ट्रियन्स आय डोंट नो द प्रोनाउन्सिएशन एक्झॅक्टली. झोरास्ट्रियन्स ही कम्युनिटी बेसिकली काय केलेली आहे, ॲड केलेली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, आय थिंक याला झोरास्ट्रियन्स म्हणतात किंवा आपण त्याला सिम्पल लँग्वेजमध्ये इन जनरल आपण पारसीज म्हणतो. ओके, पारसीज आपण लक्षात ठेवू इन जनरल. तर ह्या 5 कम्युनिटीज आपण सुरुवातीला ॲड केल्या होत्या, पण नंतर 2014ला काय केलं, 2014ला आपण अजून एक कम्युनिटी किंवा अजून एक रिलिजियस कम्युनिटी ॲड केली, त्याचं नाव आहे जैनिझम. ओके, म्हणजे जर सुरुवातीला आपला क्वेश्चन अशा प्रकारे पडला की 1993ला जेव्हा आपण पहिलं सेटअप केलं होतं तेव्हा साईच्या साई कम्युनिटी होता, तर नाही, 2014ला आपण एक्स्ट्रा कम्युनिटी ॲड केली अँड दॅट इज जैनिझम. ओके, पॉईंट क्लिअर झालेला आहे. होपफुली तुम्हाला पॉईंट क्लिअर झालेला असेल. आता नेक्स्ट आपल्यासाठी आहे आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30चे प्रोव्हिजन्स आपल्याला पहिले बघून घ्यायचे, कारण ते कसे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. हे कुठं आहे आपल्या, येस इट्स मेन्शन इन युअर फंडामेंटल राईट. आर्टिकल 29 काय सांगतो. ओके, आपण आर्टिकल 29 एकदा बघून घेऊ. इट प्रोव्हाइड्स एनी सेक्शन, कोणता पण सेक्शन असो सोसायटीचा रिसाइडिंग इन एनी पार्ट ऑफ इंडिया, कोणता पण सेक्शन असो सोसायटीचा रिसाइडिंग इन एनी पार्ट ऑफ इंडिया. ओके, हॅव्हिंग अ डिस्टिंक्ट लँग्वेज, वेगळी लँग्वेज असू शकते, स्क्रिप्ट असू शकते, कल्चर असू शकते. ओके, त्याची लाईफस्टाईल वेगळी असू शकते, त्यांना त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं जे पण कल्चर आहे त्यांना कन्झर्व करण्याचा हा बेसिकली राईट आर्टिकल 29 या आर्टिकलमध्ये बेसिकली मेन्शन केलेला आहे. आता इथं अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जो आर्टिकल 29 आहे हा फक्त मायनॉरिटीजपर्यंत लिमिटेड राहत नाही. इथं ज्या कम्युनिटीज मायनॉरिटीज नाही आहे त्यांच्यावर पण हा जो आर्टिकल आहे तो एक्सटेंड केला जाऊ शकतो. ओके, म्हणजे असं बिलकुल नाही आहे की हा फक्त मायनॉरिटीला लागेल. पण आता आर्टिकल नंबर 30 बद्दल काय दिलेलं आहे की अशा कम्युनिटीज, ओके, ज्या कम्युनिटीज मायनॉरिटीमध्ये डिक्लेअर आहेत, कोणत्या, सध्या किती 5 कम्युनिटी नाही आहे, 6 कम्युनिटी आहे. येस, 6 कम्युनिटी ज्या आहेत त्यांना काय, त्यांच्या ज्या बेसिकली त्यांना एक राईट एक्स्ट्रा आहे जो बाकीच्यांना नाही आहे, तो कोणता, इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ देअर चॉईस. ज्या त्यांना चॉईसेसला एज्युकेशन इन्स्टिट्यूशनल स्टार्ट करायच्या आहेत त्या बेसिकली या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या मायनॉरिटी ज्या 6 मेन्शन केलेल्या आहेत त्या करू शकतात. आणि हा राईट फक्त कुणाला दिलेला आहे, येस इट्स हा जो राईट आहे दिलेला आहे तो फक्त 6 कम्युनिटीला दिला आहे. म्हणजे एक पॉईंट तुम्ही क्लिअर झाला. वरती 29 मध्ये काय केलं आहे, कल्चर, लँग्वेज, स्क्रिप्ट वगैरे याला प्रोटेक्ट करायचं आहे. आणि आर्टिकल 30 मध्ये काय दिलं आहे की काय करायचं आहे, ज्या मायनॉरिटीज आहेत त्या काय करू शकतात, त्यांचा जो एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला काय करू शकतात, बेसिकली इस्टॅब्लिश पण करू शकतात आणि ॲडमिनिस्टर पण करू शकतात. हा राईट बेसिकली, येस, हा राईट जो आर्टिकल 29 मध्ये फक्त सगळ्यांना अवेलेबल होता, तो आर्टिकल 30 मध्ये जो अवेलेबल आहे तो स्पेसिफिक टू मायनॉरिटीज आहे. डिफरन्स समजून घ्या, कारण क्वेश्चन जो पडेल टफनेस लेवलवरच पडेल, इतक्या इझी क्वेश्चन पडणार नाही. सो इथं रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ज्या पण असतील त्यांना काय की बेसिकली त्या काय करू शकतात, इस्टॅब्लिश आणि ॲडमिनिस्टर करू शकतात. त्यांच्या चॉईसचा जो पण बेसिकली त्यांच्या चॉईसनी अकॉर्डिंगली बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चॉईस करू शकतात. ओके, हा आर्टिकल 29 मध्ये प्रोव्हिजन्स मेन्शन आहे. आर्टिकल 350B काय सांगतो, तर आर्टिकल 350B इज अगेन इम्पॉर्टंट. याच्यामध्ये बेसिकली काय सांगितलंय, स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज तुम्ही बेसिकली अपॉइंट करणार आहे. कोण करणार आहे अपॉइंटमेंट, येस, स्पेशल ऑफिसर फॉर द लिंग्विस्टिक मायनॉरिटी इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट या ऑफिसरला अपॉइंट केल्यानंतर ऑफिसरचं काम राहील, तो ऑफिसरचं सिंपल वर्क लाईन, येस, ऑफिसरचं सिंपल वर्क काय असेल, इन्व्हेस्टिगेट ऑल द मॅटर्स, सगळे मॅटर्सला काय करायचे, इन्व्हेस्टिगेट करायचे जे बेसिकली सेफगार्ड करतील मायनॉरिटीजला सेफगार्ड करण्यासाठी जे पण तुम्ही प्रोटेक्ट करू शकता त्याला सगळ्यांना काय करायचं आहे, बेसिकली प्रोटेक्ट करण्यासाठी बेसिकली रिसर्चचं काम कोण करणार आहे, या स्पेशल ऑफिसर जो हायर केलेला आहे तो बेसिकली यांच्या रिलेटेड काय इश्यूज आहेत काय आहे ते बेसिकली ऑफिसर काय करेल, कलेक्ट करेल त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि त्यांना सेफगार्ड करण्याचं पण काम कुणाचं आहे, यस, ऑफिसरचं असेल. ते आपल्याला प्रोव्हिजन्स कशात मेन्शन केलेले आहेत, यस, आर्टिकल 350B. व्हॉट अबाउट द नेक्स्ट, द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिलिजियस मायनॉरिटी. आता या रिलिजियस मायनॉरिटीज पण बघायच्या आहे आपल्याला की याचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघू की आपल्या इथं सीख, पारसी अँड जैन्स आर वेल ऑफ कम्युनिटीज आहेत. ओके, या वेल ऑफ कम्युनिटीज आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा काय पॉईंट दिलाय की जर आपण प्रपोर्शन वाईज बघायला गेलो की आता सध्या आपल्याला माहिती आहे 6 कम्युनिटीज आपल्याकडे मायनॉरिटीज मध्ये आहेत. यस, कोणत्या कम्युनिटीज आहेत, यस, फर्स्ट इज सीख,
बुद्धिझम, सिख बुद्धिस्ट, देन जैनिज, देन नेक्स्ट वन मुस्लिम, पारसीज, अँड लास्ट वन विच वन इज रिमेनिंग, यस पारसीज झालं, अँड लास्ट वन इज अ ख्रिश्चन. आता या कम्युनिटीज सगळ्यात जास्त कोणत्या कम्युनिटीजचं प्रपोर्शन आहे ते पण आपल्याला बघावं लागेल. तर मुस्लिम कम्युनिटी इंडियामध्ये यस लार्जेस्ट मायनॉरिटी तुम्हाला दिसेल. ओके, लार्जेस्ट रिलिजियस मायनॉरिटी तुम्हाला बेसिकली मुस्लिम कम्युनिटी दिसेल. म्हणजे 6च्या कंपॅरिझनमध्ये बघायला गेलो तर सगळ्यात जास्त प्रपोर्शन किंवा सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाची, मुस्लिमची. मग मुस्लिम सगळ्यात जास्त मेजॉरिटीमध्ये कुठे आहे की जम्मू काश्मीरचा रिजन बघायला गेला, गुड इन साईज. देन तुम्ही केरलाचा पण काही भाग बघा, तिथं मुस्लिम तुम्हाला मेजॉरिटीमध्ये दिसतील. यस बेसिकली चांगली पॉप्युलेशन दिसेल मेजॉरिटीमध्ये. दे आर इन अ मेजॉरिटी इन जम्मू काश्मीर अँड गुड साईज इन केरला. मेजॉरिटीमध्ये जम्मू काश्मीरला आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही कम्पेअर करसाल बाकीच्या कम्युनिटीजसोबत तर बेसिकली मुस्लिमची पॉप्युलेशन तुम्हाला जास्त दिसेल. पण अजून काही स्टेट आहे तिथं पण यांची पॉप्युलेशन चांगली दिसेल. तर यस तिथं केरला, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, देन नेक्स्ट वन कर्नाटका, राजस्थान, यामध्ये पण आपल्याला प्रॉपर प्रमाणात मुस्लिमची पॉप्युलेशन जी आहे ती इथं दिसेल. ओके, म्हणजे बेसिकली पॉप्युलेशन हाईक तिथं तुम्हाला चांगली दिसेल. व्हॉट अबाउट ख्रिश्चन? ख्रिश्चनची पॉप्युलेशन कशी आहे? तर ख्रिश्चनची पॉप्युलेशन जी सेकंड नंबरवर, म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या इथं कोणती कम्युनिटी राहते? यस मुस्लिम कम्युनिटी. सेकंड नंबरवर कोणती राहते? मायनॉरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. मायनॉरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात पहिले यस मुस्लिम कम्युनिटी इन मायनॉरिटी प्रपोर्शन. सेकंड नंबर कुणाचा लागेल पॉप्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू? ख्रिश्चन कम्युनिटीचा लागेल. आणि ख्रिश्चन कम्युनिटी तुम्हाला म्हणजे एकदम मेजॉरिटीमध्ये कुठं दिसेल? तर नागालँडचा एरिया बघा. नागालँडमध्ये जवळपास 88% पॉप्युलेशन कुणाची आहे? ख्रिश्चनची आहे. देन नेक्स्ट वन मिझोरममध्ये बघा 87%, मेघालयामध्ये 74%, दे आर इन अ सिजेबल नंबर. गोवामध्ये 24 आणि जवळपास केरलामध्ये 18%. म्हणजे वरच्या तर तिन्ही पण स्टेट बघा, नागालँड, यस नेक्स्ट वन मेघालय अँड मिझोरम, इथं तर बेसिकली ख्रिश्चन पॉप्युलेशन मेजॉरिटीमध्ये. म्हणून इथं आपल्याला एक आयडिया येते की कसं कसं प्रपोर्शन तुम्हाला दिसेल. मग व्हॉट अबाउट शिख्स वगैरे? सिख पॉप्युलेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर पंजाबमध्ये जवळपास 58 म्हणजे जवळपास 60% पॉप्युलेशन सिखची तुम्हाला कुठे दिसेल? पंजाबमध्ये. मग आता तुम्ही इथं बाकीच्या गोष्टीतून एक गोष्ट तर तुम्हाला समजली असेल. आता इथं जर जवळपास नागालँडमध्ये 88% पॉप्युलेशन जर ख्रिश्चनची आहे तर राहिली किती? राहिली जवळपास 12% पॉप्युलेशन. मग ती बाकीच्या कम्युनिटीची असेल. म्हणजे नागालँडमध्ये आता सगळ्यात जास्त कोण आहे? ख्रिश्चन. मग बाकीच्या कम्युनिटी मायनॉरिटी. मग त्या मायनॉरिटी कम्युनिटीजला तिथं काय मिळाले पाहिजे? राईट्स मिळाले पाहिजे. हेच सध्याचं प्रपोजल बेसिकली सुप्रीम कोर्टाकडे गेलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट वन बुद्धिझम. बुद्धिझम बघा सिक्कीममध्ये जवळपास 27%, अरुणाचल 12%, महाराष्ट्रामध्ये 6% पॉप्युलेशन तुम्हाला त्यांची दिसेल. जैनिझमचं बघा महाराष्ट्रामध्ये 1.3% जवळपास, गुजरात आणि दिल्ली 1%. आता बघा डायरेक्टली पण विचारू शकता आपल्याला जैनिझमची पॉप्युलेशन तुम्हाला कुठं कुठं पाहायला मिळते. तर आपल्याला नावं पण स्टेटचे माहीत असते पाहिजे की कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या प्रपोर्शन, किती प्रपोर्शन माहीत असण्यापेक्षा फक्त एवढं माहीत असतं पाहिजे की कुठं कुठं कोणती पॉप्युलेशन किंवा कोणती कम्युनिटीज बेसिकली कोणत्या स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता अजून मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगणार आहे की जर तुम्ही 100% पॉप्युलेशन कन्सिडर केली तर त्यातली जवळपास 19% पॉप्युलेशन ही आपली कशामध्ये जाते? जर टोटल पॉप्युलेशन आपण कन्सिडर केली तर त्याची 19% ऑफ पॉप्युलेशन जी आहे ती बेसिकली काय बिलॉंग करते? दे आर बिलॉंगिंग फ्रॉम मायनॉरिटी. आता बघा जवळपास 80% पॉप्युलेशन जर हिंदूची गेली तर बाकीच्या या 6 कम्युनिटीज काय? मायनॉरिटीमध्ये. मग राहिला नंबर किती? जवळपास बघा मायनॉरिटी. तर बाकीचा नंबर किती राहिला? जवळपास 20%. मग ह्या 20%चा जो आपला नंबर आहे हा कशाचा आहे? मायनॉरिटी. म्हणजे ओव्हरऑल जर आपल्याला आन्सर रायटिंगची जरी सुरुवात करायची तर आपण हा पॉईंट डेफिनेटली ॲड करू शकतो की काय? यस मायनॉरिटीची पॉप्युलेशन इंडियामध्ये किती आहे? तर जवळपास 19%च्या ॲव्हरेजने आपण पकडू शकतो. 19% बेसिकली तुम्हाला मायनॉरिटीज ओव्हरऑल पॉप्युलेशन दिसेल. मग आता याच्यामध्ये आपण सगळ्या कम्युनिटीज ज्या आहेत त्या कम्पेअर कॅल्क्युलेशन्समध्ये घेतलेल्या आहे. मुस्लिम, ख्रिश्चन्स, यस पारसीज, देन नेक्स्ट वन बुद्धिस्ट अँड जैनिस्ट. ओके, तर या सगळ्या कम्युनिटीज आपण क्लिअर केलेल्या आहे. होपफुली तुम्हाला हा टॉपिक एकदम डिटेलमध्ये समजला असेल. जरी तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करू शकतात. आणि आपण आपला टॉपिक जो आहे इन डेप्थ आपण तो प्रॉपरली कव्हरअप केला आहे. म्हणजे तुम्हाला प्रिलिम्स ओरिएंटेड प्रश्न पडो किंवा मेन्स ओरिएंटेड असो, ॲनालिसिस प्रॉस्पेक्टिव्हनी पण आपण बेसिकली टॉपिकला कव्हरअप केलं आहे. ओके, असंच आपण एखादा नवीन इंटरेस्टिंग टॉपिकच्या व्हिडिओसोबत नक्कीच पुढच्या याच्यामध्ये भेटूयात. ओके, थँक्यू गाईज.